श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एक दिवस काही बायका महाराजांचे दर्शनास आल्या होत्या. एक बाई दुसऱ्या बाईस सहज व्यावहारिक बोलता बोलता बोलली की वस्तू पंचपात्रात ठेवली आहे, ती घ्या. असे शब्द ऐकून महाराज केवळ बोधार्थ म्हणाले की पंचपात्रात वस्तू आहे, ती तुला तरी प्राप्त झाली आहे काय? प्राप्त झाली असल्यास वस्तूचे रूप यथार्थ सांग, म्हणजे घ्या म्हणतेस तर घेऊ. बायका पाया पडून हसू लागल्या. तेव्हा महाराजे हसत पुन्हा त्या बाईस म्हणाले की वटवृक्षास भेट, म्हणजे समजेल. अशी श्री समर्थांची आज्ञा होताच बाई वडाच्या झाडास भेटून आली आणि श्री स्वामी महाराजास विनंती करू लागली की पंचपात्र म्हणजे पंचमहाभूतात्मक देह, वस्तू म्हणजे आत्मा अंतर्यामी सत समागमी रूपी वडाच्या झाडास भेटताच अनुभव आला आहे. श्रीचरणी नमन करताच महाराज आपले कृपेने मागील दुःखांचा परिहार झाला. मला स्वयंपाक देखील नीट करता येत नाही, मग भक्ती, ज्ञान, वैराग्य वगैरे कसे कळावे? जन्मोजन्मपर्यंत हठयोग राजयोग करतात त्यांना आणि उत्तम वेदांत शास्त्रज्ञातेही यांनीही वस्तू साक्षात्कार होणे दुर्लभ. वेदांत शास्त्रज्ञाते यांनाही वस्तू साक्षात्कार होणे दुर्लभ. मग आमच्यासारख्या चुलीपाशी बसून स्वयंपाक करणाऱ्या अज्ञानी बायास अनंत जन्मात देखील ब्रह्मात्म्यक्य अनुभूती अति कठीण नव्हे काय? तथापि माझ्या अल्पबुद्धीने असे वाटते की आसार संसारातील सार, वेदशास्त्रांचे परम रहस्य जे ते सत्पुरुषांच्या संगतीने तात्काळ प्राप्त होते, हे मी स्वा अनुभवाने सांगते. असे म्हणून काही दिवस श्रींची सेवा करून ती आपले गावी गेली. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशी श्री स्वामी समर्थांची अगाध लीला आहे.